अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे. सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण जेव्हा देवाच्या पाया पडतो तेव्हा आपण हात जोडून नमस्कार करतो. परंतु स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज असे एक देव आहेत, त्यांना आपण मुद्रा करतो. असे का? तर स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांना मुद्रा का करावा लागतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे जाणून घेणार आहोत. तर त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही केंद्र, मठ किंवा आपल्या स्वतःच्या घरी आपण स्वामींना मुद्राच करत असतो. तर स्वामी भक्तांनो, स्वामींना मुद्रा करणे म्हणजे स्वामींना नमस्कार करणे होय. तर स्वामी भक्तांनो, एकदा सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी सांगितले होते, आपल्या हिंदू धर्मात देवांचेही 4 गट आहेत, अ ब क ड. तर आपले स्वामी महाराज हे अ गटातील देव आहेत, म्हणजेच प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहेत, स्वयं जागृत आहेत. ते आपल्या सर्व भक्तांना आज देखील दर्शन देतात. तसेच त्यांच्या भक्तांनी त्यांना सर्वस्वी अधिष्ठान मानले आहे. ते ह्या कलियुगाचे चालक, मालक, पालक देखील आहेत. तसेच ते योगीराज आहेत. जेव्हा तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा करून केंद्रात येता तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता. हात जोडणे किंवा मुद्रा करणे दोन्ही योग्यच आहेत, परंतु स्वामी महाराज हे राजाधिराज योगीराज आहेत. त्यामुळे राजांना हात जोडणे उद्धटपणाचे लक्षण समजले जाईल. म्हणून महाराजांना मुद्रा करून 3 वेळा नाक घासावे. नाक घासणे म्हणजे पूर्णपणे परब्रह्माला शरण जाणे होय. त्यामुळे नाक घासून त्रिवार मुद्रा करून स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर करून घ्यावी. तर स्वामी भक्तांनो, हा उद्देश असतो नाक घासून मुद्रा करण्याचा. स्वामी भक्तांनो, आजची ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.